Hello, students. Chemical reactions of phenol. Actually, although we say phenol, carbolic acid, specific example, and chemical properties of that we have been considering. And under that, up till now, nitration, sulfonation, bromination, halogenation point of view, we have studied. Now, today, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी शूटिंग करतो ना म्हणून गुड मॉर्निंग. सो टुडे वी आर गोइंग टू कन्सिडर दिस दिस सिन्स नेम ऑफ द सायंटिस्ट इज गिवन नेम रिॲक्शन खोल्म्स रिॲक्शन कोल्बे नाही म्हणायचं खोल्म्स रिॲक्शन. ओके. अँड इन खोल्म्स पहिल्यांदा तिची आपण आउटलाईन समजून घ्यायची आणि मग डायरेक्ट कशी लिहितात रिॲक्शन त्याचा अंदाज येईल आणि मग आपण स्टेप्स कशा त्यातल्या बेस समजून घ्यायच्या असतात त्या घेतल्या की मग ती रिॲक्शन आहे तसे लिहिणं आणि मग ती रिॲक्शन वापरून त्याच आणि आधीचा पुढचा टॉपिक असं काही करून MCQ येतो नीटला वगैरे तो सोपा जातो. त्याच्यासाठी हे असं डिटेल हे काय बोर्डच्या परीक्षेसाठी उपयोगाला येणार त्याच्यासाठी नसतं. नीट MST CET बोर्ड आपोआपच होतो असं होतं. बोर्डचा अभ्यास त्याच्यासाठी त्या दृष्टीने. ओके. तर पहिला मग आपण समजून घेताना पहिल्यांदा रिपीट करताना किंवा मिनिमम पहिल्यांदा एवढं लक्ष असं एक टप्पे करायचे अभ्यासाचे. त्याच्यामध्ये खोल्म्स सिंथेसिसमध्ये काय आहे तर फिनॉल कार्बोनिक ॲसिड कार्बोनिक ॲसिड स्पेलिंग मग कंडिशन वर येतात नंतर चेंजेस टू दिस इट इज ॲक्च्युली कॉल्ड एज सॅलिसिलिक ॲसिड. ओके. सॅलिसिलिक ॲसिड व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचे कारण सांगतो की सॅलिसिलिक ॲसिडपासून ॲसिटाईल सॅलिसिलिक ॲसिड असा एक पुढं प्रोडक्ट येतो ॲस्पिरिन. तो आपल्या वेगळ्या एका छोट्या टॉपिकमध्ये येणार आहे त्यावेळेला हे उपयोगाला येणार. इथून याचं फक्त ॲसिटायलेशन पण ते ॲसिटायलेशन आत्तापर्यंत बघितलेलं पेक्षा वेगळं आहे. बघू सस्पेन्स. म्हणजे मग आपण खोल्म्समध्ये काय आहे का फिनॉलमध्ये ऑर्थो पोझिशनला कार्बॉक्सिलिक ग्रुप येतो. मग अभ्यास सगळा झाल्यानंतर मग पॅराला काय येत नाही तुमच्याकडून शंका यायला पाहिजे. ओके. यायला पाहिजे नीट सांगितलं सांगणार. सॅलिसिलिक ॲसिड मग IUPAC नेम पण आपण देऊ शकतो. कार्बॉक्सिलिक ग्रुप प्रायोरिटी लिस्टमध्ये वरती असल्यामुळे मग तो 2-हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड असं नाव होईल. ओके. आणि कमर्शियल नेम त्याचं सॅलिसिलिक ॲसिड. त्याच्यापासून पुढं ॲसिटायलेशन केलं की ॲस्पिरिन ते एक वेगळा टॉपिक आहे सांगून ठेवलं. आता याच्यामध्ये काय आहे स्टेप्स जर बघितल्या म्हणजे इथं मी स्टेप्स जर बघितल्या इथे लिहायचं आहे थोडक्यात इथे लिहितो. फर्स्ट स्टेप म्हणजे फिनॉलची स्टेप्स म्हणजे वॉट वी शुड कॅरी आउट आफ्टर दॅट वॉट असं स्टेप्स. काय वेळेला एकाच कंडिशनला रिॲक्शन होतात पण मेकॅनिझममध्ये 3-4 स्टेप असतात आणि काही वेळेला एक स्टेप झाली तसे मेकॅनिझममध्ये 1-2 स्टेप असली तरी एक स्टेप झाली मग कंडिशन बदलल्यानंतर दुसरी स्टेप मग कंडिशन बदलल्यानंतर तिसरी स्टेप. जसं आठवतं का बघा तुम्हाला की बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड टू फिनॉल वी हॅव कवर्ड दॅट इन आवर अर्लियर लेक्चर. त्यामुळे मी जस्ट आय विल टेल यू वर्बली. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप फ्युज्ड NaOH न्यूक्लिओफिलिक अटॅक झाला SN2. सेकंड स्टेप फर्स्ट स्टेप न्यूट्रलायझेशन ठीक आहे बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड मग फ्युज्ड NaOH अँड देन फायनली ॲसिडिफिकेशन. आता बघा ना की NaOH बेस आहे म्हणजे याचा अर्थ त्या 3 वेगळ्या स्टेप आहेत. पहिली स्टेप झाल्यानंतर मग दुसरी न्यूट्रलायझेशन डायल्युटेड NaOH मग NaOH फ्युज्ड आणि मग फायनली ॲसिडिफिकेशन असं.
ह्या 3 सेपरेट स्टेप आहेत. त्या प्रत्येक स्टेपच्या मेकॅनिझममध्ये परत सब स्टेप असू शकतात, समजून घ्या. तर फर्स्ट स्टेप इज NaOH. आता फिनॉल आहे, फिनॉल इज स्लाइटली ॲसिडिक म्हणून तर नाव, वीक ॲसिड, वीक ॲसिड. तर NaOH बरोबर काय होणार आपल्याला कळत आहे, न्यूट्रलायझेशन फिनॉक्साइड आयन. सेकंड स्टेप इज रिॲक्शन विथ CO2 गॅस. मग त्यामुळे काय होतं बघूया, सांगणार आहे. CO2 गॅस इज अ सेपरेट स्टेप. ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर हे करायचं आहे, नाही तर मग काय होणार, NaOH आणि CO2 ची रिॲक्शन होणार. आणि NaOH CO2 बघा ना तुम्ही, NaOH CO2 येते ॲक्वस सोल्युशनमध्ये CO2 इट विल गेट कन्वर्टेड इंटू H2CO3, तसा विचार करा, किंवा CO2. इथं CO2 वी पास ॲट हाय टेम्परेचर ॲट हाय प्रेशर, आणि त्यामुळं CO2 ॲसिडिक आहे आपल्याला माहिती आहे. वीक ॲसिड H2CO3, Na2CO3 इज फॉर्म्ड, Na2CO3 सोडियम बायकार्बोनेट. त्यामुळे तुम्हाला आता हे माहिती असेल तर तुम्हाला पटकन कळणार की अरे बाबा NaOH आणि CO2 याचा अर्थ फर्स्ट NaOH न्यूट्रलायझेशन, देन CO2 इज पास. मग त्याचा काय रोल आहे सांगतो. अँड फायनली डायल्यूट ॲसिड, म्हणजेच टिल ॲसिडिफिकेशन आपण म्हणतो ना, म्हणजे सगळे जे बेस असतील ते सगळे न्यूट्रलाइज होऊन एक्स्ट्राचे असतील, ओके, म्हणून डायल्यूट ॲसिड, ॲसिडिफिकेशन, ॲसिडिफाईड विथ म्हणतो आपण, हे बेसिकली असं समजून घ्यायचं पर्यंत. मग तुम्हाला जे पूर्वीपर्यंत अभ्यास झालेला असतो, मी असं हे का बोलतोय, मग नाही त्या वही पुस्तकातल्या रिॲक्शनच एकदा लिहून दाखवायच्या, तीच नोट जरा आवाज छोटा मोठा करून, असं नको, ओके. तर विथ NaOH न्यूट्रलायझेशन होणार हे तुम्हाला माहिती आहे. फक्त विथ CO2 काय होणार ते आपल्याला जे सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक SE झालेलं आहे त्याला मॅच होणार आहे. पण तुम्ही याच्या बाबतीत स्पेसिफिक नाही बघितलं, पण ती काही फार नवीन केमिस्ट्री शिकत नाही हे पण सांगतो. तर ती काहीतरी SE पूर्वी बघितलेलं नायट्रेशन वगैरे त्याच्यासारखं आहे असं मी आत्ता अंदाज दिला. आणि हे सगळं झाल्यानंतर फायनल डायल्यूट ॲसिड, तो पहिली स्टेप न्यूट्रलायझेशन सोपी आहे, हे आपल्याला झालेलं आहे. पण CO2 वापरून नवीन असल्यामुळे मी सांगितल्यानं तुम्हाला कळेल. आणि सेकंड स्टेप झाल्यानंतर तो इथं काय मिळेल त्या मोमेंटला तुम्हाला कळेल की ॲसिडिफिकेशन का करायचं आहे, कारण आपण पूर्वी केलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात यायला लागेल की मागच्या अभ्यास केल्यानंतर पुढच्या गोष्टीमध्ये 3 स्टेप असतील तर 2 स्टेप तर नेहमीच्याच आहेत, एक स्टेप जरा वेगळी आहे. अरे हे सोपं आहे, हे केले की त्याचं रिव्हिजन, ते केले की याचं रिव्हिजन. दिस इज द वे टू स्टडी. आणि असा अभ्यास केल्यामुळे मग ते ट्रिकी मिक्स क्वेश्चन्स सोपे जातात. म्हणून हा एक्झामचा पॅटर्न बदलला, असा डिटेल अभ्यास करण्याची सवय व्हावी म्हणून. नाहीतर नीट CET वेगळा आणि बोर्ड वेगळा असं नसतं. आता त्या बारकाव्याची चर्चा न करता जर रिॲक्शन लिहू लागलो आपण काहीतरी ते लक्षात ठेवण्याची ट्रिक वगैरे, तर ते बोर्ड होईल. आपण तसं करत नाही आहे, लक्षात घ्या. ओके, हे पहिलं झालं. आता मग आपण स्टेप बाय स्टेप अंदाज घेऊ आणि पुन्हा मग लिहितो. बुक्समध्ये तर म्हणजे एवढं शॉर्ट नसतं, पण NaOH मग त्याची स्टेप असं टप्प्याटप्प्याने लिहिलेलं असतं. आपण व्यवस्थित बघूया की आता लक्षात आलं माझ्या की फिनॉल मग फर्स्ट स्टेप आहे, याचा अर्थ फर्स्ट स्टेप NaOH म्हणजे मग इकडं आपण मग त्याची मायक्रोनोट म्हणूया. ही नोट्स झाल्यानंतर आपल्या वहीत पडतो आपण, मग तुम्ही स्क्रीनशॉट काढा वहीमध्ये, मायक्रोनोट म्हणून हे लिहून काढा की फर्स्ट स्टेप इज न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन तुमच्यासाठी ओळखीचा शब्द आहे, बारीक अक्षरात लिहिलं. सेकंड स्टेप देन इट इज रिॲक्टेड. ते न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर काय होणार आता लिहितो, तुम्हाला माहिती पण आहे, CO2. बघा आता मी लिहितो फिनॉल विथ NaOH. मग कसं होतं की आता फिनॉल विथ NaOH एवढ्या वेळा बघितलेलं असतो, पण ते समजा ती स्टेप ड्रॉप करून मी लिहिले तर तुम्हाला कळायला पाहिजे, किंवा तुम्हाला ती स्टेप थोडंसं पुढे जाऊन बघताना पण बरं पडेल आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती. ओके, फिनॉल स्लाइटली ॲसिडिक, OH बॉन्ड, वीक ॲसिड, स्लाइटली म्हणजे वीक ॲसिड विथ NaOH. ओके, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, and because of that what will happen,
सरळ आहे. ॲसिडिक हायड्रोजन दिस, आता फिनॉलिक OH ग्रुपमधला हायड्रोजन इन वॉटर गेट्स रिमूव्ड इन द फॉर्म ऑफ H+ आहे, त्यामुळे हा ॲसिडिक हायड्रोजन इथं आहेच की CH, दोज आर नॉट ॲसिडिक हायड्रोजन. आणि मग तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आणि हा OH H2O प्लस सॉल्ट, नाही का. हा रुटीन 2 लोन पेअर्स आहे, ते लिहित नाही मी आता, तुम्हाला आहेत ते. मायनस चार्ज Na+ and hydrogen in the form of H+ from phenol and OH- ion त्यांचे वॉटर, म्हणजे सोडियम फिनॉक्साइड आयन. ओके, सोडियम फिनॉक्साइड. इथेपर्यंत झालं. नाव CO2 इज पास्ट, हाय प्रेशर. मग पहिल्यांदा हाय प्रेशर हाय टेम्परेचर असं समजून घ्यायचं, म्हणजे CO2 तिकडे पास होतात, आणि तर तो CO2 अँड H2O त्याचा H2CO3 झाला तर मग जे आता बघणार आहे ते होऊ शकत नाही. मग ते नाही व्हावं, CO2ची सॉल्युबिलिटी कमी होण्यासाठी हाय टेम्परेचर CO2 फॉर्ममध्ये रिॲक्ट होणार आहे इथं याच्याबरोबर. तर CO2 काय आहे बघा, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन, सच 2 आर देअर, त्यामुळे कार्बन इज डेल्टा पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे दिस विल ॲक्ट ॲज इलेक्ट्रोफाईल. मग आतापर्यंत नाही का बघितलं आपण, नायट्रेशनला NO2+, इलेक्ट्रोफाईल, सल्फोनेशन, अल्कायलेशन, फिनॉलचं त्याच्या आधीचं इलेक्ट्रोफाईल. मग इलेक्ट्रोफाईलचं डायरेक्ट फिनॉल बरोबर पण रिॲक्शन झालेले आहेत आतापर्यंत तिकडं. मग त्याचं पहिल्यांदा न्यूट्रलायझेशन का केलं, ही शंका तुम्हाला यायला पाहिजे. दिस इज अ वीक, ॲक्च्युअली वीक इलेक्ट्रोफाईल, and still we wish to react this CO2 in the form of electrophile with phenol. So because of resonance, resonance plus R effect, मग ते लोन पेअर शेअर्ड पेअर ते सगळं दाखवलं होतं बघा. रेझोनन्स फिनॉलचं ॲनिलिनचं झालं, पूर्वी पण झालं, फक्त आठवण करून देतो, म्हणजे तुम्ही बघायचं. ऑलरेडी इट इज देअर in our previous lectures, in our notes, okay, the notebook. मग फिनॉलचं डायरेक्ट वापरलं होतं आपण, केलं होतं. हे विचार येतात, हे काही नोट्समध्ये पुस्तकात नसतं, हे चर्चेतच येतं, त्यासाठी तर ऐकायचं असतं लेक्चर. सिन्स इट इज अ वीक इलेक्ट्रोफाईल, मग असं सगळं केलं की कंडिशन विसरत नाही, का करतोय वगैरे, आणि पुन्हा पुन्हा ऐकलं. मेमरीच वापरतो अशी वापरायची, समजून घेऊन रिपीट करून, डोळे लागून पाठ करायचे नाही. कंडिशन 1 2 3 गाणं वगैरे पाठ केल्यासारखं, म्हणजे ते तिथं करायचं असतं, ते ठीक आहे. फिनॉल ऑन न्यूट्रलायझेशन व्हेन इट गिव्स फिनॉक्साइड आयन, त्यावेळेला काय होईल, तो फिनॉक्साइड आयन म्हणजे सोडियम फिनॉक्साइड, त्यातला फिनॉक्साइड आयन, त्यामुळं व्हॉट डिफरन्स दॅट विल मेक. तर बिकॉज ऑफ रेझोनन्स इफेक्ट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी in the aromatic ring is more, it has increased, orthopara directing activating, नाही का, has increased. एक्सप्लेन करताना बोलताना लिहितो, त्यामुळे बारीक लिहिलंय बघा, बिकॉज ऑफ रेझोनन्स. बट वेन इट इज म्हणजे तो फिनॉक्साइड आयन तयार झाल्यामुळे एक इलेक्ट्रॉन पेअर आणि नेहमीचे 2 लोन पेअर्स, therefore 3 लोन पेअर्स, मायनस चार्ज आहे. पण फिनॉक्साइड आयन फॉर्ममध्ये असेल, निगेटिव्ह चार्ज आहे, तर रेझोनन्स जे काय आपण दाखवतो, लोन पेअर फॉर्मचं बॉन्ड पेअर, मग हा पायवाला इथं, नाही का, एक स्टेप दाखवतो फक्त. आता हे पुन्हा पुन्हा पूर्वी झालेलं असल्यामुळं हे फक्त सांगून पुढे जाणं असं अपेक्षित आहे, म्हणजे. आणि मग तो स्पीड वाढतो, मग तुम्ही मागचा अभ्यास केलेला असला पाहिजे, नाही का, लोन पेअर फॉर्मचं शेड पेअर, आणि देअरफॉर दिस पाय गेट्स ट्रान्सफर टू दिस कार्बन, इकडे निगेटिव्ह चार्ज आला, बाकीचं सगळं आहे तसंच, नाही का. हे लिहिताना काय, चला दुरुस्त करतो.
हा बॉन्ड आणि हा बॉन्ड. ओके. आणि मग पुन्हा हा इथं, हा इथं, हे सगळं increase in electron density of नाही का रेझोनन्स मुळे ऑफ फिनॉक्साइड आयन म्हणजे हा because of resonance that is more than in phenol नाही का. आणि मग तो जो मोर इन्क्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी, that this more increase in electron density as compared to phenol, more increase in electron density helps to interact with, म्हणजे इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो असं म्हणतो, असं नसतं, दोघं एकमेकावर इंटरॅक्ट होतात म्हणायची पद्धत आहे. helps to interact with, helps more to make available electron density, कारण वीक आहे ना इलेक्ट्रोफाईल, helps to release electron density, ती केमिस्ट्रीची जनरल भाषा इलेक्ट्रॉन डेन्सिटी, to what, to this CO2 which is a weak electrophile आहे पण वीक आहे. मग हे समजलं पहिल्यांदा. त्यामुळं इकडं आता न्यूट्रलायझेशन करणं गरजेचं होतं. मग नंतर मग ते न्यूट्रलायझेशन केल्यानंतर कंडिशन बदलायच्या, हाय टेम्परेचर हाय प्रेशर, आणि मग ते CO2 पास करणार आपण. त्यावेळेला एक्स्ट्राचे अनरिॲक्टेड NaOH दॅट विल गेट न्यूट्रलाइज्ड, नाहीतर त्याचं Na2CO3 होईल, ते मगाशी सांगितलं. आणि मग आता ते आता हे स्क्रीनशॉट किंवा आता ॲक्च्युली तुमच्याकडे असतंच ते पॉज करायचं, लिहून घ्यायचं, विचार करायचं. झूम ज्याला सांगत असतो मी ते स्क्रीनशॉट काढून घ्या वगैरे. आमचं ते 11चं एक्स्ट्रा चालू आहे ना अजून. ओके. मग आता पुढचं सांगण्यासाठी लेट मी रिमूव्ह फ्रॉम द बोर्ड ना. आता सांगितलं की हा इलेक्ट्रोफाईल आहे. फिनॉक्साइड आयन नाही का, सोडियम फिनॉक्साइड म्हणजे फिनॉक्साइड आयन. नाव व्हॉट विल हॅपन इज दॅट, नाही का, इलेक्ट्रॉन डेन्सिटी फिनॉक्साइड फॉर्ममध्ये का वापरतो, डायरेक्ट फिनॉल का नाही वापरला सांगितलं. पुन्हा एकदा बघून घ्यायचं मागं जाऊन. असं झाल्यामुळं लोन पेअर बिकम्स अ शेअर्ड पेअर. दिस पाय विल गो टू दिस कार्बन, म्हणजेच दिस इलेक्ट्रॉन पेअर, दिस पाय, आय विल शो इट नाव डायरेक्टली. दिस पाय इथून ॲरो काढतो, वेगळ्या कलरने काढतो. दिस पाय इलेक्ट्रॉन विल गेट शिफ्टेड टू कार्बन. त्यावेळेला दोन्हीपैकी एक डबल बॉन्ड आहे, म्हणजे 1 इज सिग्मा 1 इज पाय. तर पायवाला मग ऑक्सिजनकडे जाईल. रूटीन 2 लोन पेअर्स ऑन इच ऑक्सिजन ॲटम इथं आहेतच बरं का. प्रत्येक वेळेला ते आपण दाखवत असतो. आपण आता एका लेवलला गेलो आहे बघ, 125 डिग्री सेल्सिअस केल्विनमध्ये 273 यू कॅन ॲड 3 to 7 ॲटमॉस्फिअर प्रेशर, ते नोट्समध्ये आहे. म्हणजे हाय प्रेशर हाय टेम्परेचर अँड CO2 इज स्क्रब्ड. म्हणजेच हाय प्रेशर म्हणजे जास्तीत जास्त डिझॉल्व झाला पाहिजे ना, CO2 जास्तीत जास्त आत गेला पाहिजे. आणि हाय टेम्परेचर ठेवल्यामुळे त्याचा H2CO3 नाही व्हायला पाहिजे. मग मी दाखवतो. मग तो डेल्टा पॉझिटिव्ह या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक, ते सगळं नाही होणार. मग याच्या आधी लिहिलं होतं कोपऱ्यात. मग कंडिशन असं विचार केला तर मग हाय टेम्परेचर आणि म्हणजे सॉलिबिलिटी प्रेशरमुळं असणार पण टेम्परेचरमुळं नसतं. आणि वीक ॲसिड आहे, H2CO3 फॉर्मेशन झालं तर मग त्याचे हे डेल्टा पॉझिटिव्ह अटॅक इलेक्ट्रोफाईल, ती प्रॉपर्टी इट विल सीज टू एक्झिस्ट, ती प्रॉपर्टी मग गायब होईल. आणि मग ते दाखवतो बघा आता हे काय झालं. इथं कार्बन आहे, कार्बन अँड 1 हायड्रोजन इज अटॅच टू इच कार्बन. हे इथले इथं ऑक्सिजन असल्यामुळे इथं फक्त कार्बन आहे, तेवढं कळतं आपल्याला बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आणि मग काय झालं बघा, लिहिताना जरा इकडं इकडं मार्कर समजून घ्या.
मग ती हा मायनस चार्ज होता ना इथं. 2 lone pairs and 1 extra lone pair, neutralization. Now that lone pair becomes a shared pair. आणि मग ही पायवाली इथे येऊन निगेटिव्ह चार्ज झाला असता, पण सिन्स देर इज अ इलेक्ट्रोफाईल ते मी डायरेक्ट दाखवतो. तो इलेक्ट्रॉन पेअर त्याची आहे म्हणून ते समजण्यासाठी ॲरो, कन्व्हिनियन्स ॲरो म्हणजे समजण्यासाठी. नॉर्मली ॲरो वापरायची पद्धत नाही. आणि मग हा पायवाला त्या ऑक्सिजनकडे जाईल, दोन्हीपैकी एक कुठला तरी. मग बघा इथं हायड्रोजन आहेच, आता दाखवणं गरजेचं आहे. फक्त आपल्याला माहीत पाहिजे कार्बन अँड हायड्रोजन असतोच तिथं. आता दाखवतो मी. ओके, 2 lone pairs आहेतच. आता ॲरोमॅटिक नेचर डिस्टर्ब झालं या सगळ्या इलेक्ट्रोफिलिक अटॅकमध्ये. सो दिस स्पीसीज will be less stable than aromatic. So this will again try to gain back aromatic. या कंडिशनमध्ये हे तरी झालं या सगळ्या CO2 125 टेम्परेचर, मग इलेक्ट्रोफिलिक फॉर्ममध्ये याचा अटॅक इझी व्हावा याच्यावरती, म्हणजे दोघांचं इंटरॅक्शन इझी व्हावं म्हणून न्यूट्रलायझेशन, ते सगळं ठीक आहे. बट ते झालं इथंपर्यंत आलो बिकॉज ऑफ this new form. This is not aromatic, this one is aromatic. The aromatic nature possible असेल तर ते इट विल ट्राय, तर आहे पॉसिबल. नाव दिस बॉन्ड विल गेट ब्रोकन, CH बॉन्ड, अँड दिस शेड पेअर CH शेड पेअर कार्बन हायड्रोजन हा इकडे आला की परत ते अरोमॅटिक नेचर. आणि मग हा इथं शेड पेअर आला की व्हॅलेन्सी कार्बनची लक्षात ठेवायची. दिस शेड पेअर वेन इट फॉर्म्स पायवाला इन द फॉर्म ऑफ पाय, हा सिग्मा फॉर्ममधला इथं पाय फॉर्ममध्ये येणार. का बरं सिग्मा फॉर्मचं पाय? अरोमॅटिक नेचर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळणार आहे त्यामुळं. आणि त्यामुळे दिस शेअर्ड पेअर वेन इट गेट शेअर्ड इन द फॉर्म ऑफ पाय हिअर अरोमॅटिक नेचर, आणि मग इकडे शेअर झाले की बॅलन्सीचा विचार सिंपल जरी केला तर इथला पायवाला पुढे इकडे जाईल. अँड दिस हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, नाही का. आणि तो H+ आयन इट विल बी अगेन, मग हा मायनस होणार ना. समजा स्टेप्स लिहून दाखवतो सेपरेट तशा, एकदम लिहितात बऱ्याच वेळेला आणि पुस्तक आणि नोट्समध्ये. त्यामुळे ऑर्गॅनिक अवघड जाण्याची कारण आहे. त्यामुळे इन बिटवीन द लाईन्स, फिल इन द ब्लँक्स, किंवा ते ते टीचर आणि स्टुडंट, टीचरनी सांगायचं स्टुडंटने विचारायचं. आणि म्हणून पण MCQज अवघड जातात. तर ते एकदम लिहिलं तर फ्युचरमध्ये मग या टाईपचं एक्झाम्पल आलं की एकदम लिहिणार आपण. ओके, किंवा नाही लिहिलं तर सांगितलं तर रिव्हिजन होणार, काही नुकसान कोणाला होत नाही त्यामध्ये. आणि मग पुस्तकात वगैरे हे सगळं एकदम दाखवलं आपण शिकू व्यवस्थित. आणि हा पुन्हा हे असं झालं. आणि हा आधीचा होताच ही शेड पेअर सिग्मा CH ती आता रिंगमध्ये आली. आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+, हा इथं मगाशी आलेला. आता कलर नाही दाखवलं चालेल, कळेल तरी पण ठीक आहे, मी दाखवतो, मेंटेन करतो. समजण्यासाठी कलर असतो, बेसिक समजण्यासाठी. नाही तर उगाच आपलं कोण एकत्र येतात वगैरे असं कलर लाल 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 पिवळ्याला पिवळा असं नाही ते कलर, तो गंमत. CO2 याची इलेक्ट्रॉन पेअर, थोडं केमिस्ट्रीमध्ये एक परंपरा आहे अनेक वर्षांची, शेकडो कलर वापरण्याची. नाव दिस H+, कारण का फिनॉलिक OH ग्रुप वीक ॲसिड आहे आणि कार्बॉक्सिलिक पण वीक ॲसिड आहे, बट फिनॉलिक OH ग्रुप इज मोर वीक. याचा अर्थ मोर वीक म्हणजे हेट्रोलिसिस OH बॉन्डचं अँड हेट्रोलिसिस ऑफ OH बॉन्ड इन कार्बॉक्सिलिक ग्रुप, याच्यामध्ये याचं डिफिकल्ट आहे. याचा उलटा अर्थ काय होतो? कॉन्ज्युगेट बेस ॲसिड थिअरी. याचा उलटा अर्थ असं होतं की H+, दिस ऑक्सिजन फिनॉक्साइड आयन, इट विल हॅव मोर ॲफिनिटी फॉर पुलिंग दिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स ॲज कम्पेअर टू दिस O-. आणि त्यामुळं मग ते जे डायरेक्ट लिहितात ते मी स्टेप्स करून दाखवलं. त्यामुळे मग बघा इथं काय झालं, हे असं झालं. मार्कर आणि हँडरायटिंग आपलं असतं ते
मार्करचा प्रॉब्लेम आहे असं म्हणून स्वतःला वाजवायचं नाही का. आणि मग तो लोन पेअर आणि H प्लस म्हणजे त्या मुवमेंटला तो फॉर कन्व्हिनियन्स मी अरो वापरतो, म्हणजे तो इट इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. तेवढं कळतंय. रूटीन 2 लोन पेअर्स आहे. आणि हा CO मायनस हे आता कलर नाही, एकदा कळलं की मग वापरायची गरज नाही कलर. रूटीन 2 लोन पेअर्स आहेतच असं झालं. म्हणजेच इथं जो होता ना Na प्लस तो इथेही आहेच की. म्हणजेच तो इथं होता, इथं H प्लस Na प्लस H प्लस आणि O मायनस. तर Na प्लस तो आणि बॉन्ड असतो, तो काय शेअरिंग होत नाही कधी. इथेपर्यंत आलो. मग सेकंड स्टेपच इलेक्ट्रोफिलिकच्या अर्थाने बघितलं तर कन्सेप्ट म्हणून तर ती आपल्यासाठी नवीन नाही आहे. ही आता जी लिहितोय ती NO2 प्लस वगैरे बाकीचे सगळे आपण बघितले Br प्लस वगैरे, तसंच हा पण एक इलेक्ट्रोफाईल आहे. मग तो CO2 मोलॅक्युल आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज NO2 प्लस आयन किंवा Br प्लस आयन असा नाही आहे, म्हणून आपल्याला वेगळं वाटतं. बट बिकॉज ऑफ 2 मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम्स, कार्बन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्यामुळं दुसऱ्या कोणाची तरी इलेक्ट्रॉन पेअर इकडं कोव्हॅलेंट फॉर्ममध्ये येऊ शकते, आलेली आहे. त्यावेळेला पायावाली इकडे जाणार. सो सिम्पल. इथेपर्यंत आलो. आपण चाललो आहे कुठं? मग आपण सुरुवातीला काय बघितलं, कोल्स काय आहे, तर पहिला तेवढं समजून घेतलं, ते लक्षात ठेवलं असं. आणि मग स्टेप्स, आणि मग यातली ही महत्त्वाची वेगळी स्टेप. पहिली स्टेप तर न्यूट्रलायझेशनची नेहमीची आहे. आता पुढं तुम्हाला दिस वी हॅव कन्सिडर्ड सो मेनी टाइम्स, असं बघितलं लक्षात आलं पाहिजे पुढची स्टेप काय असेल. आपण चाललो आहे कुठं? इंट्रोडक्शन इन कोल्स, कार्बॉक्सिलिक ग्रुप इज इंट्रोड्युस्ड ॲट ऑर्थो पोझिशन इन फिनॉल, अशी मेमरी वापरायची. आणि मग त्यातल्या स्टेप्स. आणि म्हणून ह्याच्यासाठी तर त्याला ते कार्बोनेशन म्हणतात. CO2 इज पास ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, आणि त्यामुळे इथंपर्यंत आलो आपण. आफ्टर दिस इज कम्प्लीट, then acidification using dilute acid, normally dilute HCl. मग ते स्टील ॲसिडिफाईड, म्हणजे मग तो फ्री H प्लस आहे लार्ज अमाऊंट फ्रॉम HCl, हे स्ट्रॉंग ॲसिड असल्यामुळं, आणि हा O मायनस हा वीक असल्यामुळं इट विल पुल H प्लस. तिथे लिहितो मी. आता ते तुम्हाला फिनॉक्साइड आयनला कसं दाखवलं तसं कार्बॉक्सिलेट आयन इफ इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ लार्ज अमाऊंट ऑफ फ्री H प्लस आयन्स, तर ते पुल करणारच. कारण का नाही तर मग ते वीक कसं. वीकचा अर्थच आहे ना की हेटेरोडोसिस होऊन फ्री H प्लस आयन्स दे आर प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल अमाऊंट, याचा अर्थ वीक ना. हजारो डिझॉल्व्ह केले, 2-4 डिसोसिएटेड फॉर्म आहेत गिविंग फ्री H प्लस आयन्स. मग हजारो आम्ही जर कुठून अवेलेबल केले तर तो इक्विलिब्रियम त्याचा जो काय असेल वीक ॲसिडचा KE, त्याप्रमाणे तो इट विल पुल. केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक मग 11वीत का आणला होता? प्रत्येक टॉपिकचा पर्पज आहे. आणि बाजूला Na प्लस आहे. ओके. मग इथं मी HCl मधून आणलेले H प्लस मुद्दा वेगळा कलर दाखवतो. मग हे सगळं पुन्हा पुढे येत असल्यामुळे मग पुस्तकात आणि नोट्समध्ये वगैरे असं लिहित बसत नाही. मग ते ॲरो काढतात, डायल्यूट ॲसिड म्हणतात, डायरेक्ट प्रोडक्ट लिहितात. तर ते आता या स्टेजला चालतं. पण त्याचं हे असं समजून नाही घेतलं तर ते काय लिहिलं कळत नाही, आणि मग ते मुलांना सांगायचं कसं त्यांनी, असं फार चर्चा चालते स्टुडंट्स आणि ती टीचर लेवलला सुद्धा. आणि H प्लस आहेत इकडं बाजूला, Na प्लस होतेच. H प्लस आहे म्हटल्यानंतर मग याचे Na प्लस आधीचे होतेच. HCl मधले Cl मायनस आहेच. आता तुम्हाला कळलं. ओके. एक्वा सोल्युशनमध्ये त्यांना न्यूट्रलाइज करतील, आणि यांचं सिन्स इट इज द वीक ॲसिड, ॲसिडचं डिसोसिएशनच्या वेळेला इक्विलिब्रियम वापरतो. हे फ्री असतील तर ऑलमोस्ट टू मेंटेन K ॲट दॅट टेम्परेचर फॉर दॅट ॲसिड, आणि त्यामुळं मग काय झालं तर व्हॉट वी गेट इज दिस. बघा, रेझोनन्स हायब्रिड लिहितो मी आता. आणि हा COOH, आता कलरची गरज नाही, कळतं आहे तरी पण. रूटीन 2 लोन पेअर्स आहेतच. दिस लोन पेअर अँड एम्प्टी ऑर्बिटल, H प्लस आयन म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल. चालेल. सॅलिसिलिक ॲसिड नोट्स टाकणार आहे बरं का, एक्सप्लेन करतात काही.
प्रेशर वगैरे बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. नोट्स तुमचं टाकणार नाही. आणि COOH वरून नंबरिंग दिलं. नंबरिंग सिन्स कार्बॉक्सिलिक त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप, फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी लिस्ट, सल्फॉनिक ॲसिड ग्रुप, कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप आणि मग त्याच्या खाली बाकीचे. तर 2-हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड म्हणजे हे बेन्झॉइक ॲसिड स्पेशल नेम आहे ते, IUPAC मध्ये अलाउड आहे. 2-हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. ओके, दिस इज हाऊ वी गेट सॅलिसिलिक ॲसिड. तर हे असं व्यवस्थित समजून घ्यायचं असतं. आणि होतं काय की ही डायरेक्ट रिॲक्शन आणि वेगळ्या कुठल्या रिॲक्शन्स मिक्स होऊन पण क्वेश्चन येतो, किंवा मग याला मॅच होणारा एखादा वेगळा फिनॉल येतो आणि प्रोडक्ट विचारतो. मग त्यावेळेला तो डायरेक्ट तो प्रोडक्ट जर नसेल, मी आता हिंट देतो MCQच्या वेळेला ते आपण बघणारच, तुम्हाला पटकन कळलं पाहिजे की अरे फिनॉल आणि इंट्रोडक्शन ऑफ कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे. म्हणजे कोल्ब साहेबांची जी मेथड आहे, जे आपण बघितलं एक्झाम्पल, त्यात फक्त एक फिनॉल बदललेला आहे, त्यात काहीतरी चेंज केलं आहे ते का. फिनॉल म्हणजे फिनॉल एक टाईप त्यातला, नॉर्मली आपण कार्बॉलिक ॲसिड आणि त्याचा घेत असतो. आणि नेमकं नीटला फिनॉलच पण काहीतरी नॅफ्थॅलिनशी रिलेटेड फिनॉल, किंवा फिनॉलमध्ये कुठंतरी इतर वेगळा ग्रुप वगैरे असं काहीतरी करतात. तर हे असं आहे. आता तुम्हाला क्वेश्चन राहील की बाबा हे झालं, हे समजलं, पहिला हे समजून घ्या, मग पॅराला का नाही दाखवला, होतच नाही का, तुम्ही त्याला विचार करा. आणि मग तुम्ही मला विचारली शंका तर सांगणार, विचार करायला प्रयत्न करा. सो दिस इज हाऊ, अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून मग एक रिॲक्शन म्हणून, आणि मग लिहिताना ठीक आहे ना, आता परत तुम्ही रिव्हर्स जाऊन बघा की लिहिताना डायरेक्ट कसं लिहितात, किंवा नोट्समध्ये मी दाखवतो, तुम्हाला पाठवतो व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती. दिस इज हाऊ वी हॅव टू study actually. Yes.